मी सचिन जगताप, माझी आई इथे उपोषणाला बसलेली आहे। वय वर्ष 85 आहे तिचं। ह्या वयामध्ये तिला उपोषण बसण्यामागचं कारण एकच आहे, प्रशासन भ्रष्ट आहे आणि त्यावरती काहीही ठोस उपाययोजना होत नाही आहे। त्यामुळे आम्हाला उपोषणास बसावं लागलं आहे। तिथे आम्ही झुंजारराव नगर नारायणपेठ येथे आम्ही राहतो। आमची 38 नंबरची रूम आहे। त्या रूमच्या लगतच बांधलेली एक कॉमन वॉलच्या लागूनच ती एक घर बांधलेलं आहे वैशाली प्रल्हाद झुंजारराव यांनी आणि त्यांची मुलगी जी आहे विशाली प्रल्हाद झुंजारराव यांनी तिथे अनधिकृत सर्रासपणे बांधकाम केलेलं आहे। त्याला प्रशासनाची जोड आहे, त्यामुळे तिथे हे सगळं काही चालू आहे। तिथे पूर्णपणे आमची वहिवाट बंद केली आहे, दोन्हीकडे टाळे लावलेले आहे। वहिवाटी जिथे आम्ही एंट्री करतो त्या एंट्रीला गेटला त्यांनी कुलूप मारलेलं आहे। त्याची चावी आम्हाला मिळालेली नाही आणि देतही नाही। आम्ही बऱ्याचदा प्रयत्न केला त्यांना सांगून बघण्याचा, परंतु त्यांनी आम्हाला चावी दिलेली नाही आणि इतरांनाही सांगितलं जे दुकानदार आहेत त्यांना की जगतापांना चावी द्यायची नाही। त्यानंतर तिकडे सांडपाणी पूर्णपणे बंद केलं आहे आमचं। त्या सांडपाण्याचं सगळं ते आजूबाजूला साठलेलं पाणी, त्याच्यात जीवजंतू तयार होऊन आम्ही आजारी पडण्याची दाट शक्यता आहे तिथे। आणि पूर्णपणे आमच्या घराच्या मागे आणि पुढे दोन्हीकडे कचरा, रेबीट आणि त्याच्यानंतर वाळू, रेती, खडी हे सगळं टाकून ठेवलेलं आहे। सर्रासपणे रोडच्या मधोमध तिने रेती आणि खडी टाकून ट्रॅफिक जाम होण्याचा प्रचंड आम्हाला त्रास होतो। आम्ही इथे केडीएमसीला सतत तक्रार केलेली आहे, परंतु कोणताही अधिकारी आलेला नाही आहे। हे जे थोरात साहेब येऊन फक्त गाडीतनं येऊन बघून गेलेले आहेत एकदाच, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आहे। आणि आत्तासुद्धा उपोषणाला बसल्यानंतर थोरात साहेब इकडे आलेत, परंतु आम्ही त्यांना विनवणी केली की आम्ही तिथे येऊन कोणताही आम्ही सहमत होणार नाही। आम्हाला तुम्ही आधी त्या अनधिकृत आणि जी खानावळ बांधलेली आहे, आमच्या पुढेच खानावळ बांधलेली आहे, त्या खानावळीमध्ये घरगुती सिलेंडर आणि कमर्शियल सिलेंडर हे दोन्ही चालतात तिथे, आणि ते उद्या स्फोट झाला तर आमचं घर जळून खाक होण्याची दाट शक्यता आहे आणि आम्ही त्याच्यात जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आमच्या जीवित हानीला प्रचंड आम्ही घाबरून आहोत, तिथे प्रचंड घाबरून। तरीसुद्धा यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही आहे, तरी केडीएमसीनी यावर ठोस कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे। कुसुम मधुकर जगताप, वय 85, अनधिकृत बांधकाम केल्यामुळे मला त्रास होतो आहे। त्याच्यामुळे केडीएमसीने परवानगी लवकरच हे करावे। नारायणपेठ, शिवाई चौक, घर नंबर 38।